हे बघा बड्डे बॉय उठला आणि यांचा केक खायला पद्धत बघा. जरा 2 मिनिटं थांबा. आज मी माझ्या चॅनलचा हिरो लॉन्च केला आहे. हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे परत एकदा एका न्यू ब्लॉगमध्ये. तर आज पप्पाचा बर्थडे आहे. अजून मम्मी ते ओवानीचं ताट असं तयार करते, ते तुम्हाला दाखवतो. आता दादा पप्पाला ओवाळतोय. आता कार्तिक त्याच्या पप्पाचं ऑप्शन करतोय. ऑप्शन तू बोलत असेल तर केक आणलेला आहे आणि हा केक मम्मीचा चॉईसचा आहे आणि तो मला आवडतो. काय केक दिसतोय यार. मला पण लहान मुलगा आहे, किती मोठं झालं तरी माझा बॉय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हे बघा बड्डे बॉय उठला आणि यांचा केक खायला पद्धत बघा. जरा 2 मिनिटं थांबा. तर आता फक्त आमच्या चौघांमध्ये सेलिब्रेट झालेलं आहे आणि आता ते तिकडे जाणार आहे आमच्या घरी. तिकडे गेल्यानंतर अजून पण त्यांचा बड्डे सेलिब्रेट होईल आणि सोबत जाणार आहे शंकर आणि कार्तिक. मी नाही जाणार आहे कारण मी स्वयंपाक बनवणार आहे आता. तर आता परत मी एकटी घरात. तर आता तुम्ही पाहिलंच आहे का माझ्या मिस्टरांचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला चौघांमध्येच. म्हणजे छोटासा असं घरातल्या घरात नॉर्मली आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे. आता तिकडे गेलेत माझे मिस्टर माझ्या सासूंकडे आमच्या मेन घरी. तिथे सगळी फॅमिली आहे तर तिथे पण त्यांचं बड्डे सेलिब्रेशन होईलच. आणि पण मी नाही गेली आहे आणि कार्तिक पण नाही गेला आहे कारण कार्तिकचा उद्या एक्झाम आहे, पेपर आहे, तर त्याला मी अभ्यासाला बसवलं आहे आणि मला स्वयंपाक करायचं आहे म्हणून मी नाही गेलेली. तर आता ते तिकडे येत. माझे मिस्टर ब्लॉगमध्ये लवकर येत नाही, नर्वस फील करतात ते, त्याच्यामुळे ते ब्लॉगमध्ये आत्तापर्यंत आले नव्हते. पण आज मी त्यांना जबरदस्ती बोलले की एकदा आपण तुम्ही या म्हणून. तर म्हणून आज तुम्हाला ते भेटले आहेत. तर आज मी माझी पूर्ण चौघांची फॅमिली तुम्हाला दाखवलेली आहे. तर आय होप तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला नक्कीच. आम्ही आमच्या मोठ्या बाबांसाठी स्पेशली तिघींनी गिफ्ट आणलाय, एक स्केच आणि हा गिफ्ट. बोल ना. सर्वजण यांना गिफ्ट दे. चावी तू पण. आयुष्यात तुम्ही कमवता का? कमाई अशी की माझा भाऊ रवी शेख यांच्या दुधीमुळे ते माझ्या प्रचंड लाडके आहेत. तर अक्षरशः मी एक्साईट झालो. आज मला आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट भेटलं. हे आयुष्यभर विसरणार नाही मी. खूप लहान मुली आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींनी रियाम आणि रिफात यांनी बाबासाहेबांची पेंटिंग बनवून मला गिफ्ट केलं. तर तिनं याच्यात पेन असावा मला असा माझा अंदाज आहे. हे आमचं गिफ्ट आहे. बरं, यानंतर माझ्या बाबाची मुलगी स्वरा. सगळे ओळखतात. हां, स्वराला तुम्ही ओळखत असाल. हिने पण बाबासाहेबांचं एक पेंटिंग बनवलं आणि हे मला गिफ्ट केलं. स्वराची सिग्नेचर येते आणि रिफातची पण सिग्नेचर येते. बघ इथे रिफातची सिग्नेचर असेल है ना, तसं स्वराची पण सिग्नेचर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो असं लिहिलेलं आहे. पेंटिंग केलं आणि एक पेन गिफ्ट केलं. बरोबर, बघा ठीक आहे.
बारकी एकदम खूप लहानगी आहे, 6-7 वर्षाची, 6 वर्षाची असेल. गौतम बुद्ध तिने स्वतः पेंट केलं. तिच्या हाताने तिने बनवला, स्वतः पेंट केलं आणि त्या गिफ्टवर तिने चिटकवून असं ते दिलेलं आहे. रोनित माझं छोटंसं बाळ, दोघांनी मिळून काय घेतलं काय माहिती, मग ते पेनच असू शकतो. ओपन कर ना. खोलून बघू ना. हा मी ओपन करतो, थांबा केलं त्याने केलं. तसं मग गुड्डी आणि किटू या दोघांनी एक चॉकलेट टाईप काहीतरी मोठं काहीतरी गिफ्ट दिलं. मी ओपन करणार आहे. खूप म्हणजे खूप छान वाटते. तसंच स्वराचं आहे बहुतेक, स्वराने पण एक सुंदर पेन आणलं आहे मला. कलम की ताकद, छान पेन आहे स्वराचं. म्हणजे सगळ्या पोरांनी एकी केलेली दिसते. पप्पाला खायचं छान बनचा पण पेन आलं. पेंटिंग पण बुद्ध सुद्धा पेन दिलेलं आहे. सगळ्यांनी एकत्र घेतले. सगळे एकत्र केले पोएट्री माझ्या लाडक्या. हे मी ठेवणार आहे माझ्या घरात, चिटकवणार आहे मी. परफ्यूम आहे बॉडी. तुम्ही पाहिलेलंच आहे की माझ्या मिस्टरांना इतक्या लहान मुलींनी काय काय किती सुंदर गिफ्ट दिले आणि ते ज्या पेंटिंग आहेत ना त्यांनी स्वतः त्या केलेल्या आहेत आणि ते करताना त्यांना किती मेहनत लागली आहे हे आपल्याला कळेलच. कारण त्या मुली किती 5-6 वर्षाच्या पण नाहीत ना, 5-6 वर्षाच्या स्वरा आणि 10च्या आतच आहे. 10च्या आतच आहे. आणि तिथे एकदम छोटंसं बाळ, जिने गौतम बुद्धांचा फोटो ती 6-5 वर्षाची. 5-6 वर्षाची आहे ती. ते इतक्या लहान मुलींनी ते पेंटिंग केले म्हणजे त्यांना खूप वेळ लागलेला आहे. म्हणजे पूर्ण दिवस ते तेच करत असतील की आज मला माझ्या काकांना, मोठ्या पप्पांना गिफ्ट करायचं आहे म्हणून त्या दिवसभर आणि प्लॅनिंग करून केलेलं आहे तिघींनी. कारण त्यांची पेंटिंग पण सेम वाटते आणि त्यांचं गिफ्ट पण सेम आहे. पण ठीक आहे, पण जे काय विचार करून केलं पण त्यांना वाटलं नाही त्यांना देऊशी म्हणून त्यांनी ते दिलं. आणि माझे मिस्टर खूप खुश झाले. खूप त्यांना मुलींवरती प्रचंड जीव आहे. मुलांवरती एवढं नाही, मुलींवर त्यांचं प्रचंड जीव आहे. म्हणून मुलांनी आणि त्यांचा बड्डे सेलिब्रेशन झालं असं त्यांना वाटतं की त्यांना मोठी पार्टी नको असते, केक वगैरे कटिंग त्यांना आवडत नाही. हे सगळं लहान मुलींनी जर केलेलं असतं ना की त्यांना खूप आवडतं. तर आज खऱ्या अर्थाने त्यांचं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे. तर मी पण सर्वांना थँक्यू बोलते की ज्यांनी त्यांना गिफ्ट दिलं आहे ते शुभेच्छा. त्यांना रिटर्न गिफ्ट पण भेटेल. ते ज्यावेळेस मोठे पप्पाच देतील उद्या. तर चला मग आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. आय होप तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज मी तुम्हाला माझ्या चॅनलचा हिरो आणि माझ्या आयुष्यातला पण हिरो तो तुम्हाला मी दाखवलेला आहे. तर चला, बाय बाय, गुड नाईट.